महाराजांची लीला आघात आहे. महाराज मुणगावात येऊन गेले, इथल्या मातीचं आमच्या सगळ्यांचं भाग्यच आहे. अहो, देव डोळ्यानं दिसत नाही असे सगळे लोक म्हणतात. मलाही तसंच वाटायचं. आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही, तसे भूतकेतही दिसत नाही. याचा अर्थ या जगात देवांचं आणि भूतकेतांचं अस्तित्वच नाही. हा सगळा आपल्या मनाचा खेळ. पण नाही, महाराजांना पाहिलं आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडलं मला. खरंय मैपत. अरे पुंडलिका, पुंडलिका इथे ये. कुठं चालला? अहो घरी चाललोय, तयारी करायची. बाबा विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जायचं म्हणतात. अरे आताच तर ते वारीला जाऊन आले ना. हो, पण आता परत जायचं म्हणतात तर अहो जाऊ द्या की. देवाच्या दर्शनाला किती वेळा गेलो हे मोजायचं नसतं. खरंय. अरे तुझे बाबा विठ्ठल भक्त ना. हो. साक्षात पांडुरंग येऊन गेले मुणगावला, तेव्हा तुझे बाबा आले नाही दर्शनाला त्यांच्या. काय? पंढरीचा पांडुरंग साक्षात मुणगावात येऊन गेला? अरे हो तर. अरे मग आम्हाला कसं कळलं नाही? पुंडलिका, अरे गजानन महाराज आपल्या गावात येऊन गेले. गजानन महाराज. श्यामशिंगाच्या हाताने पुण्य कर्म घडलं बघ. काय सांगता? साक्षात गजानन महाराजांच्या आज्ञेने पाऊस पडायचा थांबला. सांगतो काय, गजानन महाराज म्हणजे परमेश्वरी अवतारच. खरंय. आमचं दुर्भाग्य, साक्षात गजानन महाराज आपल्या गावात येऊन गेले आणि आम्हाला कळलं देखील नाही. अरे योग जुळून यावा लागतो बाबा. खरंय. महाराजांसमोर मनोभावे हात जोडले तर महाराज योग घडवून आणते. येतो. पुंडलिक, जे बाळ, तुला शेगावला यावं लागेल. मुणगावला आम्ही येऊन गेलो, तुझ्याशी भेट होऊ शकली नाही. महाराज, कुणाशी संवाद साधत होतात? आम्ही चराचराशी संवाद साधतो, ठाऊक आहे ना तुला बंकट? ते मला माहिती आहे महाराज, पण याच क्षणाला आपण कोणाशी बोलत होतात हे विचारत होतो. असाच जो कोणी एक माझी जिलीप आणले ना. जिलीप. घन घन घनात बोलते, घन घन घनात. कुंडलिक, कुंडलिक. कुंडलिक, कुंडलिक. महाराजांबद्दल इतकं ऐकत आहे, पण अजून काही महाराजांचं दर्शन घेण्याचा योग आला नाही. महाराज मनानं माझ्या खूप जवळ आहेत. मला जायचंय त्यांच्याकडे. तीच तर मला त्यांच्याकडे बोलवत असतील का? महाराज, मी जेव्हा तुमच्या दर्शनाला येईन तेव्हा पायीच येईन. महाराज, आज आपल्या चेहऱ्यावर काही आगळाच आनंद दिसतोय. हो, खरं आहे. मुणगावला झामसिंगाच्या घरी आम्ही गेलो होतो. ही बातमी तिथल्या एका चिमुरड्याला जरा विलंबानच कळली. बरं, मग? आमची भेट होऊ शकली नाही ह्याची त्याच्या मनाला चुटपुट लागून राहिली. आता शेगाव येऊन आमचं दर्शन घेण्याची त्याची इच्छा आहे.
पण ते सहज शक्य नाही याची त्याला कल्पना नाही. महाराज, तुमचा एक भक्त तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे. तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही स्वतःही भेट घडवून आणू शकता. आणू, पण ते सहज शक्य नाही. गुरु असा सहज साध्य होत नाही. त्यासाठी भक्ताच्या मनाच्या तयारीचा कस असावा लागतो. तो चिमुरडा माझ्या कसोटीला उतरेल असं वाटतं, पण ती कसोटी त्याच्या घरापासून सुरू होईल. महाराज, पुंडलिक का नाही आला अजून? बाबा 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 पुंडलिका, अरे वस्तूंची यादी दिली होती मी तुला, तू रिकाम्या हातानेच परतलास? का वस्तू कोणी हिसकावून घेतल्या की काय तुझ्या हातनं? नाही, आपल्या मुणगावात असं कधी घडलं नाही म्हणून विचारतोय. हो बाबा, मी एक वेगळीच गोष्ट सांगायला आलोय. काय रे? काय झालं, तुम्ही दिलेल्या वस्तू आणायला मी बाजारपेठेत चाललो असताना माझ्या कानावर एक खबर पडली. कसली खबर? शेगावचे गजानन महाराज आपल्या गावात येऊन गेले. जामसिंगाच्या घरी येऊन गेले ते. असं? बाबा, गजानन महाराज म्हणजे थोर सत्पुरुष. बाबा, त्या जामसिंगाच्या घरी भंडारा सुरू होता. हा. तर भर दुपारी अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. अरे बापरे. गडबड झाली, गोंधळ झाला. पण मग गजानन महाराजांनी वरुण राजाला आज्ञा केली आणि काय चमत्कार, पाऊस पडायचा थांबला. असेल असेल. अरे असे थोर सत्पुरुष, पंचमहाभूतांवर अधिकार गाजवणारे संत या जगात आहेत हे ऐकून बरं वाटलं. अरे अशा संतांमुळेच कलियुगात सतयुगाच्या खुणा बघायला मिळतात बाळा. बरोबर आहे बाबा, अशा या संत पुरुषाला भेटायची मला इच्छा आहे. बघ बाळा, शेगाव येथून खूप लांब अंतरावर आहे. हा, असू दे ना. महाराज जर शेगावहून मुणगावला येऊ शकतात, तर मग आपण मुणगावहून शेगावला का नाही जाऊ शकत? बरोबर आहे तुझं. हे बघ, तुझी इच्छा असेल ना तर आपण जाऊया कधीतरी. पण उद्या आपल्याला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. सगळी तयारी व्हायची. अजून लक्षात आहे ना? तू सांगितलेल्या वस्तू का नाही आणल्यास ते सांग बघू आधी. बाबा, गजानन महाराजांची माहिती ऐकली आणि मी भारावून गेलो. तसाच पळत पळत इथे आलो तुम्हाला हेच सांगायला काय? की उद्या आपण पंढरपूरला नाही, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊया. का? ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं. संकटा, जी महाराज. आपल्या हिंदू धर्मात मूर्तीपूजा केली जाते. मूर्तीपूजा करण्याची पद्धत समाजात रूढ झाली नसती तर सर्वसामान्य माणसांनी देव कशात पाहिला असता? महाराज, आपल्या प्रश्नाचा रोख मला कळला नाही. माणसानं मंदिरं बांधली, मूर्त्या बसवल्या. विठ्ठलाची मूर्ती, रामाची मूर्ती, रामभक्त हनुमानाची मूर्ती, अशी देवादिकांची मंदिरं उभी राहिली. मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. पण ही मंदिरच उभी राहिली नसती तर देव म्हणून त्यांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुणासमोर त्यांनी हात जोडले असते? कुणासमोर ते नतमस्तक झाले असते? कुणासमोर त्यांनी नवस केले असते आणि कुणासाठी उपास तपास केले असते? थोडक्यात त्यांनी देव कुठे शोधला असता? महाराज, प्रश्न जरा कठीण आहे. देव निर्गुण निराकार आहे. तो सगुण रूपात पाहता यावा म्हणूनच कदाचित मूर्त्या घडवल्या गेल्या असाव्यात. आता हेच बघा ना महाराज, रामाच्या प्रत्येक मंदिरामध्ये एकसारखी मूर्ती नसते. पण मूर्तिकार जशी मूर्ती घडवतो त्या मूर्तीमध्ये आपण त्याला पाहत असतो. भक्ताने आपल्या सोयीसाठी त्या मूर्तीला देवत्व प्राप्त करून दिलेलं असतं. जेव्हा माणूस आपल्या अंतःकरणात देवाचा शोध घेईल तेव्हा त्याला मंदिरात जाण्याची गरज भासणार नाही. महाराज, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण माझा देव माझ्या समोर बसलाय, माझ्याशी बोलतोय. बंकटा महाराज, बंकटा महाराज,
गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. गजानन महाराज, माझी तुमच्या दर्शनासाठी शेगावला येण्याची मनोमन इच्छा आहे. पण बाबा मला उद्या पंढरपूरला घेऊन जात आहेत. पांडुरंग ही माझी ही गुरुमाऊली आहे. पण आत्ता माझा जीव तुमच्यात गुंतलाय. पांडुरंग म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच पांडुरंग, अशी माझी खात्रीच पटली महाराज. मला माझ्या पांडुरंगाचं सगुण रूप पाहायचंय महाराज. आता तुम्हीच मला तुमच्याकडे बोलवून घेतल्याशिवाय माझं शेगावी येणं होईल असं मला दिसत नाही. मला बोलावून घ्या महाराज. मी संकल्प करतो, मुणगाव ते शेगाव मी पायी प्रवास करीन. पुंडलिका, महाराज. बाबा, एवढा भारावलायस बाळा? वडिलांनी मारलेली हाक तुला महाराजांनी मारलेल्या हाकेसारखे जाणवते? हो बाबा, माझे महाराज मला बोलवत आहेत. बाबा, गुरु म्हणजे माऊली, गुरु म्हणजे जगतपिता. मग तुम्ही मारलेली हाक मला महाराजांनीच मारली असं नाही का जाणवणार? पुंडलिका, बाबा, जायचं ना आपण शेगावला? जाऊया बाळा, जाऊया आपण शेगावला. अरे पुंडलिका, बाबा, आपण जातोय ना शेगावला? ते नंतर बघू आपण. मी काय सांगतो ते नाही, ऐक. आधी तुम्ही हो की नाही तेवढं सांगा. नाही. बाबा, काय चाललंय काय बापलेकांचं? अरे सदा बरं झालं बाबा तू आलास. जेव्हा बाप लेकांमध्ये एकमत होत नसतं ना, तेव्हा आम्हाला मध्यस्थी म्हणून तिसऱ्या माणसाची गरज असतेच. असं का? काय झालं तरी काय? काय झालं सांगतो तू. उद्या आम्ही पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं. तर आता मध्येच पुंडलिक म्हणतो की नाही, आपण शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊया. आता काय बोलायचं? अहो पण अण्णा, आताच तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊन आलात ना, आणि इतक्यात पुन्हा पंढरपूर म्हणजे? हो, मलाही हेच म्हणायचं. अहो अण्णा, अहो गजानन महाराज म्हणजे थोर संत, सत्पुरुष. आपल्या त्या झामसिंगाकडे माहिती आहे बाबा, मी सगळं ऐकलंय, मला माहिती आहे. हे बघ, आपले गजानन महाराज हे ईश्वरांचे अवतार नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण शेवटी ईश्वर तो ईश्वर ना, त्याची सर दुसऱ्या कोणाला कशी काय येणार? आमच्या पंढरपूरचा विठोबा आणि गजानन महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. तुम्हाला पटतंय का हे भाऊ? काय ते? अहो, ईश्वराचं सगुण रूप शेगावमध्ये असताना त्याला निर्गुण निराकार रूपात पाहायला पंढरपूरला कशाला जायचं? पुंडलिका, अण्णा, अहो पंढरीच्या वाऱ्या अनेकदा होतात. आता आपल्या पुंडलिकाच्या मनात आलं ना की शेगावची वारी करावी, तर होऊ द्या की त्याच्या मनासारखं. हा, आणि शेगावला जाणारच असाल तर मी देखील येतो तुमच्या सोबत. कसं? चालेल. पांडुरंग पांडुरंग. काय हो बाबा? अरे पुंडलिका, तुझ्या हट्टापायी शेगावला निघालोय खरा, माझं मन मला खातंय रे बाळा. काय झालं? काय झालं काय? तुला माहिती आहे माझ्या मनात पांडुरंग भरलेला आहे. नुकताच वारीला जाऊन आलो तरी परत पंढरीला जावंसं वाटतंय. याचा अर्थ पांडुरंगाने पुन्हा मला बोलावलंय असं होतं की नाही? हो. मग आता तो बेत रद्द करून तुझ्याबरोबर शेगावला जायचं म्हणजे पांडुरंगाची इच्छा अव्हेरण्यासारखं नाही का होत? ए बाळा पुंडलिका, माझा ऐक, परत विचार कर. आत्ता आपण आलो की नाही, तिथला मागचा फाटा आहे ना, तो सरळ पंढरपूरला जातो. फिरूया का माघारी? नाही बाबा, नको, नाही. हे बघा, तुमच्या मनात पांडुरंग आहे ना? हो ना बाळा. मग असू दे.
त्या पांडुरंगासह तुम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला चला. अहो बाबा, महाराजांना सुद्धा पांडुरंगाची भेट झाली म्हणून आनंदच होईल. चला चला चला. पांडुरंग पांडुरंग. वाट चालता चुकता क्षमा करीते माऊली, ऊन लागता लेकरा धरी मायेची सावली, योगी विरागिनी संग, योगी विरागिनी संग, कसे वर्णावे कौतुक, शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. काय झालं पुंडलिकाला? हो त्याला बसा बसा इथं बस. ए बस बस पंढर बस बस बस. हळू 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 बस 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 बस. काय झालं ए पंढर? डोळे उघड थांब, पाणी देतो. अरे देवा, पाणी संपलंय. मी पुढे पाणी मिळते का पाहतो. हा हे पुंडलिक, ए डोळे उघड बाळा. पांडुरंगा, अरे तूच मार्ग काढ रे बाबा यातनं. काय होणार आहे माझ्या लेकराचं? तूच सांभाळ रे बाबा. लेकरू हट्टी आहे माझं. माघारी फिरूया. एवढा प्रवास पायी तुला झेपणार नाही सांगितलं ना तर ऐकणार नाही येतो. पांडुरंगा पाणी. हा दे. हे पुंडलिक, हा डोळे उघड बाळा, डोळे उघड. हे पुंडलिका. ए पुंडलिका, हो बघा हो, पाणी मारलं तरी भानावर येत नाही येतो. अण्णा येईल. ऊन तापलंय ना, राणी उतरायला वेळ लागेल थोडा. घे पाणी पाणी घे पाणी पाणी. पांडुरंगा, हे पांडुरंगा, पाणी पी बाळा, पाणी पी. घे. पांडुरंगा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.